नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बाही कटिंग. तर बघा, दोन वेगवेगळ्या मापाच्या आणि दोन वेगवेगळ्या उंचीच्या तुम्हाला मी इथे बाही कटिंग करून दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सर्वात आधी आपल्याला बाही घडीचं माप टाकायचं आहे. 38 इंच छातीच्या मापाची इथं बाही मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बघा 9.5 इंच. या पद्धतीने 9.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या साईडने मी कापड जोडणार आहे बघा. पलीकडच्या साईडने 1 इंच बाहेर जात आहे, तर मी कापड जॉईन करणार आहे. 9.5 इंचावरती बाही घडी टाकली. आता बघा, हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे खालच्या साईडने 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. दुमडण्यासाठी 1 इंच आणि अर्धा इंच मार्जिन, अशा पद्धतीने 1.5 इंच काढून घेतलं. त्याच्यानंतर आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर बघा, 6 इंच ही तयार बाहीची उंची आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं 6.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, इथं ही सरळ लाईन आखून घ्यायची आहे उंचीची बघा, या पद्धतीने. आता आपण बाही घडी जी 9.5 इंचाची टाकलेली आहे, त्यामधूनच आपल्याला 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन वेगळं करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं 9.5 इंच आलेलं आहे आणि यातून इथं बघा 1.5 इंचाचं मार्किंग येत आहे. पलीकडच्या साईडला आपण कापड जोडणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ही लाईन बघा, पट्टीने मी सरळ आखून घेतली. त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायची आहे कॅफाईट. 6 इंचाची ही आपली बाही उंची आहे या बाहीची, त्यामुळे आपण कॅफाईट किती घेणार आहोत, तर बघा 3.5 इंच आपण कॅफाईट घेणार आहोत, जेणेकरून आपली कॅफाईट जी आहे ती एकदम व्यवस्थित ब्लाऊजला बसेल आणि ब्लाऊजची फिटिंगची रेस सुद्धा सरळ येईल. तर बघा, इथं 3.5 इंचावरती मी कॅफाईटचं मार्किंग करून घेतलं. बंद बाजूने 1.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा, बाहीचा आकार मी इथं तयार करून घेते. हा झाला बाहीचा बाहेरील आकार आणि आता आपल्याला आतील आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, इथून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आतील आकार आपल्याला, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला शोल्डर मध्ये पुढच्या भागामध्ये फुगा येणार नाही. या पद्धतीने इथं मी बाहीचा आकार तयार करून घेतला. बघा, इथं 1.25 इंचाचं इथं अंतर आलं पाहिजे बरोबर मध्यभागी बाहीच्या, आणि ते व्यवस्थित आलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. बघा, 6.5 इंचावरती दंडघेर टाकणार आहे मी इथं. 38 इंच छातीच्या मापाचा दंडघेर जो आहे तो 6.5 इंचाचा आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर बघा, ह्या पट्टीने रेषा आपल्याला सरळ आखून घ्यायच्या आहेत. हे बघा, पलीकडच्या साईडला जर कापड असतं तर अशा पद्धतीने आपण लाईन आखली असती. इथं आपण या पद्धतीने आखायची आहे. आणि त्याच्यानंतर आता ही, तर बघा, बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. बॉटम पट्टी जी आपण बाहीला तयार करतो ती व्यवस्थित आपली आली पाहिजे, त्यासाठी अशा पद्धतीने तिरकं मार्किंग करून घ्यायची. तिरकं मार्किंग मी करून घेतले. बघा, आता हे बाही मी कट करून घेते. तर बघा, या पद्धतीने आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे. बाहीचा इथं बाहेरील आकार कट झाला आणि आता आपण बाहीचा आतील आकार सुद्धा कट करून घेऊ. तर त्याच्या आधी बघा, हे इथं मी कट करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने पट्टी कट करायची आहे, जेणेकरून खालची पट्टी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित दुमडा येते. त्याच्यानंतर हा बाहीचा आतील आकार कट करून घेऊ. तर बघा, ही 6 इंच बाही लांबी असलेली 38 इंच छातीच्या मापाची परफेक्ट बाही मी तुम्हाला इथं कटिंग करून दाखवलेली आहे. माप सुद्धा व्यवस्थित घेऊन दाखवलेले आहे. यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आहे. आणि या साईडने बघा, 1 इंच आपल्याला एक्स्ट्राचं कापड जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर आपली ही बाही ब्लाऊजला बसेल. अगदी व्यवस्थित असा आपला बाहीचा आकार तयार झालेला आहे. या पद्धतीने दाखवते तुम्हाला. आणि आता ही जी स्लीव्ज आहे ती आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे आणि तुम्हाला मी दुसरी स्लीव्ज इथं दाखवणार आहे. तर बघा, हा ब्लाऊज पीस सुद्धा बिना अस्तरचा आहे. बिना अस्तरचा हा सुद्धा मला ब्लाऊज शिवायचा आहे. 40 इंच छातीच्या मापाचा आहे
आणि आता तुम्हाला मी इथं बाही घडी जी आहे ती 40 इंच छातीच्या मापाची दाखवणार आहे. म्हणजे ब्लाऊज जो आहे तो 40 इंच छातीच्या मापाचा आहे आणि त्याची बाही आपण इथं कटिंग करणार आहोत. त्याची मार्किंग आपण इथं बघणार आहोत. तर बघा या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसाची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही घडी सर्वात आधी टाकायची आहे. तर बघा 40 इंच छातीचं माप आहे, तर 10 इंचाची आपण बाही घडी घेणार आहे. तर त्याच्यानंतर 10 इंचाची बाही घडी घेतली आणि इथं खालच्या साईडने बघा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि आता ही लाईन जी आहे ती मी सरळ आखून घेते. तर बघा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे हा, त्यामुळे खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं असतं. त्याच्यानंतर बघा 40 इंच छातीच्या मापाचा हा ब्लाऊज जो आहे त्याची बाही उंची जी आहे ती आहे 5 इंचाची. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनने घेतलं आणि 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. म्हणजेच ही बाही जी आहे ती 5 इंच बाही लांबी असलेली बाही आहे. तर बघा बंद बाजूने मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आता बघा इथून कॅफ हाईट आपल्याला टाकायची आहे. कॅफ हाईट मी घेणार आहे बघा 3.25 इंच. या पद्धतीने 3.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे बघा या पद्धतीने आणि इथं बाहीचा बाहेरील आकार तयार करून घेतला. त्याच्यानंतर हा आतील आकार सुद्धा या पद्धतीने बघा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता इथे दंडघेर टाकून घेऊ. 7.5 इंचाचा दंडघेर आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा आता तुम्हाला इथे मी एक्स्ट्राचं कापड कसं जोडायचं ते सुद्धा दाखवणार आहे. त्याच्या आधी आपण ही बाही कटिंग करून घेऊ. या पद्धतीने सरळ आधी मी कटिंग करून घेतलं, जेणेकरून एक्स्ट्राचं कापड आपल्याला जॉईन करायला लागणार आहे ते सुद्धा आपल्या इथं निघेल. बघा इथं बाहीचा आधी आपण बाहेरील आकार कट करून घेतला आणि त्याच्यानंतर आता बघा आपल्याला बाहीचा आतील आकार सुद्धा कट करून घ्यायचा आहे. चॅनेलवर जर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने आपण बाहीचा आतील आकार बाहेरील आकार दोन्ही कट करून घेतले आणि इथं तुम्हाला आता मी दाखवते. हे बघा या पद्धतीने आपल्याला हे कापड इथं जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला मी मार्किंग दाखवते. तर बघा या पद्धतीने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, शिलाई मार्जिन धरलेलं आहे. या साईडने जोडण्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे. आता हे कट करून घेते बघा या पद्धतीने. आणि आता इथं आपण हे बघा शिलाई मार्जिनचं मार्किंग करून घेऊ 1.5 इंचावरती या पद्धतीने. आणि वरच्या साईडने तर आपण 2 इंच घेतलेलेच आहे शिलाई मार्जिनचं धरून. आणि आता हे मी अशा पद्धतीने पट्टीने मार्किंग करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बाही वाढवून कट करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचं कापड बाहीला जोडायचं आहे, जेणेकरून आपली बाही परफेक्ट मापाची तयार होईल. तर बघा या साईडने तिरकं मी कट करत असते बिना अस्तरचा ब्लाऊज असल्यानंतर, कारण बॉटम पट्टी आपली व्यवस्थित बसावी यासाठी. तर इथं आपली दोन्ही बाह्या मी तुम्हाला इथं कट करून दाखवल्या. तर बघा हे 4 पार्ट आपले इथं निघलेले आहेत, जसे बाहीचे आपले आहेत तसे. तर बघा अशा पद्धतीने इथं आपली दोन्ही स्लीव्ज कटिंग झाल्या. यामध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे.